का जन्म 19 फरवरी सन 1630 को महाराष्ट्र के शिवनेरी किले में हुआ। गडाचा पहिला दरवाजा, वेताळ दरवाजा इथं होता, इथं आता नाही येतो दरवाजा. हे बघा सगळ्यात महत्त्वाचा नियम, स्वच्छता राखा. हा मेन दरवाजा इकडून. आता इथं बघा पाणी आतमध्ये, इथं आवाज आला बघा कसा येतो बघा. हे महादेवाचं मंदिर आहे. डीजे लावून नुसते शिवजयंतीला नाचून काही होणार नाही. नमस्कार मित्रांनो, तर स्वागत करा आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये. तर आज तारीख आहे 19 फेब्रुवारी आणि आज आहे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती. तर त्यानिमित्त आपण दरवर्षीप्रमाणे यंदा याही वर्षी एका गडावर जात आहोत. तर इथे बघा या गाड्या लागल्या आहेत आपल्या, 2 गाड्यात, अजून एक गाडी येते. इकडे निरंजन आहे, मयूर आहे, आशिष आहे आणि कोळी सिद्ध आहे आणि एक जणाची वाट बघतो आम्ही. तर बघू तो कधी येतोय. आणि हां, आपण तिकोना गडावर जात आहोत. तर बघू तो कधी येतोय, जाऊ. खूप कष्ट करून आमचे हे मेंबर आलेत. एक तास वाट बघितलेलं आहे भावाने. एक तास इकडे आम्ही थांबलेलो आहे पेट्रोल पंपाशी. 1 तासाने बरोबर आलाय. तर चला आता आपण निघू, स्टार्ट करू जर्नी. म्हणजे आता कळंबोलीला आहे, तर आता कळंबोलीतून चालू करू आपण. काय सिद्धे, तुला काय म्हणणं आहे? आज लवकर उठून पण ते एका आमच्या मित्रामुळे जरा हे झालं. तो मित्र तिथे बघा आपली लाल करतोय ॲक्च्युली, पण आम्ही महाराजाच्या भेटीला जातोय. जय शिवराय. भेटू पुढच्या ब्लॉग. ओके. आम्ही पहिला ब्रेक हो का इकडे घेतलेला आहे, हायवेला. इकडे सगळ्या गाड्या इकडं उभ्या केलेल्या आहेत आणि आता आम्ही पहिला ब्रेक संपला, इथं फोटोशूट केलेला आहे सगळा आम्ही. तर आता आपण जात आहोत पुढे. तर बघू. बघा सिद्धेश कोळी रे कोळी. भाई को कान में मत बोलो. बायको एक सांगतो, सिद्धाने मग मला स्नॅप कसं म्हणलं माहिती का? ओ ये मी कसं काय केलं, मी काय केलं? ओ ये हा बघा पावना धरण आणि आमचा सिद्धेश कोळी पोच देताना. तो कदा तो निरंजन बघा का. हा निरंजन आवाज देतोय सिद्धेश कोळीला. आवर ना सिद्धेश कोळी, जायचं नाही का गडावर, जायचं नाही का? आवर ना लवकर. सिद्धेश कोळी पोजिंग देत असताना. सिद्ध्या गाडी बिडी आली ना, उडवून टाकला आहे घातली. रील स्टार सिद्धेश कोळी टाइम खात असताना. हा जन्नत 100 दिसते काल ना. गजब बेइज्जती है. हा बघा आपण गडावर आलेलो आहे आणि इथं आता जरा नाश्ता करत आहे आणि हे सिद्धेश कोहली रील काढत आहे, फोनवर बोलत आहे. चला तर करू नाश्ता. तर नाश्ता आला आहे बघ, तर नाश्ता खाऊ आणि गड चढायला चालू करू. हे बघा आपण आता तिकोना गडापाशी आलेलो आहे खाली. आता आपण गड चढण्यास सुरुवात करत आहे. चला आता तुम्हाला दाखवतो एक कसं आहे गड, काय आहे. आपल्या जुन्या काही तिथे असतील महाराजांच्या काळातल्या काही वस्तू बोला, आपले कुठले महल बोला, काय असेल तर ते सगळं तुम्हाला दाखवतो. तिकोना गडाच्या स्टार्टिंगलाच बघा मॅप दिलेला आहे आणि ते बिबट्याचं पण सांगितलेलं आहे की सांभाळून राहा. हा मॅप आहे आणि तिकडे बघा सगळे पोर आपले आहेत आणि तिकडे चालू होतं. चला तर जाऊ पुढे. हे बघा सगळ्यात महत्त्वाचा नियम, स्वच्छता राखा, सर्वात महत्त्वाचा.
आणि सगळी माहिती दिलेली आहे तिकोना गडाची, सॉरी तिकोना गडाची. हा बघा खतरनाक आहे ना. आम्ही चढतोय आता. काय सिद्धेश, जय शिवराय. एवढा असा 90 डिग्रीपेक्षा जास्त आहे आणि आता असा चढत जायचं आपल्याला. हे बघा हळू सिद्धेश. आणि बघा इथं पोचले सगळे फंटर आपल्याला. चला जाऊ. हो बघा पाठी बघा कसं आहे. असं 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 वर एकदम कसं आहे. आणि इकडे एक रस्ता जातो हा, इकडून एक दुसरी वाट येते वर यायला. कसं आहे हे बघा, हे बेस्ट. आणि हे बघा हा नंबर दिला आहे. आपत्कालीन काय घटना घडली या नंबरला कॉल करू शकता तुम्ही. इथे लिहिलं आहे तो. तिघजण आम्ही इकडे, तिघजण एकदम म्हणजे थोडंफार वर गेले ते पळून गेले आणि आम्ही हळूहळू चाललो. बघू शकता इथे आम्ही पद्धतशीर एक एक स्पॉट बघत चाललोय आणि ते लोक चढायला म्हणून गप 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 चढायला लागले. हां हे बघा अजून एक कुत्रा या माणसांसोबत आलेलं आहे. ते मगाचं आणि हे अजून एक, 2 कुत्रे आहेत गड फिरायला. गडाचा पहिला दरवाजा, किती सगळी माहिती दिली. देवडी ही पाय माझे आता थरथरायला आहेत. ओके हा अजून चांगला आहे, अजून मजबूत आहे दरवाजा. आणि हे बघा इथे हे आहे ना प्रॉपर, म्हणजे या दरवाजावर लक्ष ठेवण्यासाठी आहे ना ही जागा असते देवडी. हां देवडी, म्हणजे या दरवाजापासून कोण आलं की लगेच इकडं हल्ला करायला इथे लोक थांबलेले असतात. हां डोर सिक्युरिटी, आजच्या भाषेमध्ये डोर सिक्युरिटी. कोणाकडे परमिशन आहे यायची नाही ते तपासतात. हो इकडे हे बघा, हे चालू आहे अजून बांधकाम इकडे. हे बघा चालू आहे. हे पण माझ्यामध्ये संस्था आहे की संवर्धन करते. केलं पाहिजे असं. डीजे लावून नुसते शिवजयंतीला नाचून काही होणार नाही. हे जे बनवायला आहे ना आता, हे सिमेंटमध्ये का नाहीत बनवत सांग? का सिमेंटमध्ये आता बनवू शकतं ना, आपल्याकडे सिमेंट आहे. मग का नाही बनवू शकत? कारण हे दगडाला आहे ना सिमेंट कसं पाणी शोषत नाही आणि हे जो चुना आहे ना पाणी शोषतो. मग ते दगडावर आहे ना पाण्याचा प्रभाव थोडा कमी पडतो आणि दगड झिजत नाहीत. कळालं? हे मला माहीत नव्हतं, हे मयूरलाच माहीत होतं. हे बघा चालू आहे काम. हा चुना इथंच बनतो हां इथं वरच. हा जो चुना ह्या गडाला संवर्धन करण्यासाठी जो चुना लागणार ना तो इथंच बनतो. पहिला तर इथंच बनायचा, आता खाली मशीनवर बनवत नाही. हा इकडं वर मी बघितले यूट्यूबला 1-2 व्हिडिओ. इथं वर आहे तो चुना बनवण्याची मशीन आहे ना, जुनी आहे. आता ते मशीनवर बनवतात मिक्स करून. पण ही जुनीवाली इथे पुढे काय त्यासारखं होतं त्याच्या बनवायचं. टोल चाललेत माझे आता हळूहळू. 1 वर्षानंतर आपण आले. इथं दुसरा दरवाजा होता वेताळाचा. मशीन दोरी आहे हे काय चुन्याची मशीन ती वाली आहे. तिथं चुना बनतो. आता काम चालू आहे. आता रस्त्यावर गेला आणि हा वेताळ दरवाजा इथं होता. तिथं आता नाही येते दरवाजा. हे लोक पुढं चाललेत, आमच्यासोबत राहतच नाही ते लोक. आमच्यासोबत का राहत नाही तुम्ही? अरे तुमचं काम आहे. हा
आम्ही मग फिरायला आलोय ना, सगळ्यात महत्त्वाचा कृपया कचरा कोंडीत टाकावा, सगळ्यात महत्त्वाचा नियम. एवढा किल्ला चढायचा आपल्याला, एवढं राहिला किल्ला, इथपर्यंत जायचं आपल्याला. तर चला जाऊ. सप्टेदान मारुती. या लोकांनी बॅग इकडे खालीच ठेवून आला. आता इथं हनुमान मंदिराच्या इथं पाय पडलो ना, त्या लोकांनी बॅग तिथंच ठेवलं नाही. आणि जिथं बाटली ठेवतो तिथं गोप्रो होता आणि त्या आजूबाजूला 2-3 माकडं पण होती. आता निरंजन गेलाय आणायला, बॅग भेटले बोलतोय, आता येईल तिकडून. हे बघा मंदिर आहे अजून. बघा हा बघा, हा चुन्याचा, मगाशी बोलवतो ना पंजाब चुन्याची वार्ता करत होतो, तो हा चुन्याचा इथं बनवला जातो. आत्ता माहीत नाही पण पहिल्या इथंच बनवलं जात होतं. हा बघा, आता मशीनमध्ये म्हणतो, पहिल्या काळी इथे बनवतात. हां, हा मेन दरवाजा. इकडून आता आज जातो मेन दरवाजा, मुख्य दरवाजा. इथं बघा पाणी आतमध्ये. इथं आवाज आला बघा, कसा येतो आवाज. आवाज कसं घुमतो बघा इथं. बघा फुलं किती भारी आहेत. आणि हा आमचा मित्र, आपण भारी गोड आहे. बोला किती गोड आहे, हा पण किती गोड. मस्तच. आणि थोडंसं राहिलं आपलं, काय संपलं आता. नाही, मला तर 10 पंचायत झाले हो. छत्रपती शिवाजी महाराज की जय. हर हर महादेव. जय भवानी. जय शिवाजी. जय भवानी. जय शिवाजी. भारत माता की जय. हर हर महादेव. बघा हे महादेवाचं मंदिर आहे. ते खाली गुहा आहे. तर आपण आता गड उतरायला चालू करतोय आणि आता लावलेला आहे कोपरूवर. आणि आता हा वगैरे पूर्ण उतर जाण्याचा या शिडीवरचा खालचा. तर चला जाऊ आता, उतरू खाली. मयूर बघा कसा पळतोय. भाई हळूहळू तोंडा पडतील. भारी.
अरे बरोबर आईला चल पोचलो ऑनलाईन ऐकू ठीक आहे कसं लागते जाम भारी पडत या भाऊ खाली उतरायला चालू केव्हाच केलं आम्ही आणि आत्ताची जी रनिंग आहे तिने घाम काढला तिने घाम काढला मयूर मी प्रशांत तिघांचा घाम निघालेला आहे म्हणून मी एनर्जीसाठी ताक पितोय तुम्ही सुद्धा ताक पिया सूप 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 माझ्यासारखं हाफ पॅन्ट टॉप ओ मारले चल झालं देऊ दे अरे सुट्टी आहेत तिथे. दे तुला सगळे देणार आम्ही ते दे चुकी केलीस तू बोलू किती आहे सांग 50 ए यार बाबा नेटवर्क नाही यार एकाचे 50 हे नाही रे बाबा चाल ना मजा घेते ना तुझी तर मी आता जीपे करायला चाललोय बघू शकता तुम्ही चालणार नाही त्यांची कुठे जीपे घे ना घे ना खाली वाकून जायला लागतंय आला का ओ 50 तर 50 तर नेटवर्क नाही आहे 2 मिनिटं मी असं खाली जातो आणि मारतो ए अरे आता यो दगड हलतोय का थांब. असेल ते पण त्यापेक्षा. यमा खतरनाक आता मॉडीफाय करतात रे निरंजन आत्ता आम्ही लोक गड उतरलेला आहे आता खाली आमच्या बघा या 3 गाड्या आपल्या पण आम्ही ठरवलं प्रण घेतलं आम्ही बाईकवरनंच जाणार म्हणून या 3 गाड्या इथंच ठेवतो सिद्धेश तू घेऊन येशील ना पाटणं हो येईल मी लायसन बिसन आहे ना तुझ्याकडे नाही माझ्याकडे आधार कार्ड आहे फक्त ठीक आहे चला इथं बसू शकतो जेव्हा पाणी पाणी आणायला लागत तिथंच येऊ आहे ना तिथंच कुठे तिथंच त्या बाईकडं तर चला आता पेट पूजाचं काहीतरी तिथून जीवे ना झाडाखाली कसा चालतंय जबरदस्त पेट पूजा बघू आता चला पेट पूजा भावाची गाडी पंक्चर झाली अशा प्रकारे आम्ही निघताना आता बघू काय होतं उडकायला लावलं तर बंद झालेलं गॅरेज उघडायला लावलं आम्ही बघू आता काय होतं भावाचं आता टायर पंक्चर काढलंय ट्यूब बदलली आणि आता या हॉटेलमध्ये जरा नाश्ता पाणी केलं तिथं बाजूला एक चालुक्य काळातलं कुठलं तरी मंदिर आहे बाजूला इथे तर ते बघायला जायचं आता तर चला जाऊ आता आपण मंदिर बघू जाऊन कुठलं वागेश्वर म्हणून मंदिर आहे दाखवतो तुम्हाला तिथे गेलं तर चला जाऊ नशीब एवढं खराब आहे मंदिर दाखवतो तुम्हाला बघा थांबा हे बघा पाण्याच्या आतमध्ये मंदिर आहे अजून बाहेर आलं नाही पाण्याच्या मधोमध असतं ते मे महिन्यात येतं बाहेर काय खरं नाही जाऊ दे आता काय परत कळलं ते ऑटोमेशन आहे हे मॅन्युअल आहे छत्रपति शिवाजी महाराज का जन्म 19 फरवरी सन 1630 को महाराष्ट्र के शिवनेरी किले में हुआ। डीजे विक्रम। अशा प्रकारे आता आम्ही आलेलो आहे घरी आणि आता हा व्लॉग इथेच एंड करतो तर भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये बाय बाय सब्सक्राइब करो फिर से करो तो आला प्रशांत तुझ्या मागे बोलवतो त्याला